नमस्कार, मी भारती आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर बघा, कितीही डीप गळा असला तरी पण आपले शोल्डर कधीच उतरणार नाही आणि परफेक्ट ब्लाउज आपल्या पाठीवर असा चिटकून राहणार. तर प्रॉपर म्हणजे कटिंग कशी केली पाहिजे, गळा कितीचा घेतला पाहिजे आणि मागचा गळा कितीचा घेतला पाहिजे. तर परफेक्ट ब्लाउज आपलं जर शिवायचं असलं तर त्याच्यासाठी आपल्याला मुंडा कितीचा घेतला पाहिजे. तर एकदम मी सविस्तर सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे. बघा, सगळ्यात अगोदर मी ब्लाउजची उंची टाकून घेत आहे. तर बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. ज्या साईडनं आपण आहोत त्या साईडनं आपल्याला बंद भाग ठेवून घ्यायचा आहे. तर ब्लाउजची उंची पूर्ण अशी मोजून घ्यायची आहे. तर बघा, ब्लाउजची उंची 13 इंच आहे. ब्लाउजची उंची 13 इंच आहे. तर आपल्याला काय करायचंय, 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर मी 1 इंच वाढवून घेत आहे आणि इथं मार्जिन करून घेत आहे. आता मी मार्जिन केली. त्याच्यानंतर बघा, आपल्याला गळा जेव्हा आपण गळा घेतो, आपण 2.5चा घेतो, 2.25चा घेतो. तर आपल्याला काय करायचं, इथं 2.5चा न 2.25चा घेताना आपल्याला इथं फक्त 2चाच गळा घ्यायचा आहे. कारण आपल्याला याच्यामध्ये डीप गळा असा तयार करायचा आहे. तर आपल्याला इथून इथून गळा फक्त आपल्याला 2चाच ठेवायचा आहे. तर बघा, मी 2 इंच घेतलेला आहे आणि इथं रेषा ओढून घेतलेली आहे. आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. तर पूर्ण शोल्डर आपलं किती, 3 इंच. तर आपल्याला जर सरळ आपण जर माप लावलं गळा आणि शोल्डर, तर पूर्ण किती येत आहे, 5 इंच येत आहे. 2 इंच गळा घेतलेला आहे, 3 इंच शोल्डर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून बरोबर टेप लावून बरोबर सरळ असं मोजून घ्यायचं आहे. तर आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे, तर बघा, मुंडा आपण इथं 6चा न घेताना आपण इथं 5.5चा मुंडा घ्यायचा आहे. कारण 34 साईज पर्यंत आपल्याला 34-35 साईज पर्यंत आपल्याला परफेक्ट मार्क म्हणजे 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. जर आपल्याला 38 साईज लागत असेल, 40 साईज लागत असेल, त्याच्या वरचं जर आपल्याला साईज लागत असेल, तर आपल्याला 6चा मुंडा घ्यायचा आहे. तर मी इथून 5.5 इंच मुंडा घेत आहे, की आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायचा आहे. तर 5.5 इंच इथून मी मुंडा घेतलेला आहे. आता बघा, आता आपल्याला बरोबर इथून टेप लावून घ्यायचा आहे. तर आपल्या चेस्टचा साईज किती आहे, आपल्या छातीचा चौथा भाग किती आहे, तर छातीचा चौथा भाग आपल्याला इथून मोजून घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग आपल्याला 7.5 इंच, 8 इंच जो पण असेल आपल्याला, तो आपल्याला सरळ असा टेप लावून मोजून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या ब्लाउज नुसार छातीचा चौथा भाग 7.5 इंच आहे. तर आपला 7 चौक 28, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच अधिक घ्यायचा आहे. तर किती झालं, 30 इंच. म्हणजे 7.5चे 4 भाग, तर 30 इंच. तर बघा, आता आपण इथं 7.5 इंच छातीचा चौथा भाग घेतला. त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे. तर मी इथं 2 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, मी इथून अशी रेषा ओढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बघा, आता शिलाई आपण 7.5चा बरोबर छातीचा चौथा भाग 7.5 इंच घेतला. एक्स्ट्रा आपण 2 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर प्रॉपर आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, मी इथून आता रेषा ओढून घेत आहे. आता आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी. तर आपल्याला इथून पण अशी रेषा आखून घ्यायची आहे. आता बघा, मुंडा किती घ्यायचा आहे, तर मुंडा घेताना आपण काय करतो, इथून 1.5 इंच घेतो साईज नुसार. साईज आपला जर मोठा असेल तेव्हाच आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे, नाहीतर आपल्याला इथून 1.25 इंचच घ्यायचा आहे. तर बघा, मी इथून 1.25 इंचच घेत आहे. तर आपल्याला इथून मुंड्यापासून आपल्याला माप लावून घ्यायचं नाही, इथं आपल्याला किती घ्यायचं आहे, 1.25 इंच घ्यायचं आहे. बरोबर प्रॉपर असं 1.25 इंच घ्यायचं आहे. 1.25 इंच परफेक्ट साईजला आपला बसते. म्हणजे
35 साईज पर्यंत, 34-35 साईज पर्यंत आपल्याला बरोबर 5.5 इंच मुंडा घेतला. 5.5 इंच आपण मुंडा घेतला. त्याच्यानंतर बगल मधून आपल्याला जो माप लावतो अशा प्रकारे, तर आपल्याला इथून किती घ्यायचं आहे, 1.25 इंच घ्यायचं आहे. इथून 1.25 इंच घेतलं. त्याच्यानंतर बघा 5.5 इंच घेतलेला आहे, तर 5.5चा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. तर इथं मध्य येत आहे, तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथून आकार द्यायचा आहे. तर बघा प्रॉपर असा आपला मुंड्याचा आकार आलेला आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला समजलं असेल. बघा मुंडा 5.5 इंच, छातीचा चौथा भाग 7.5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन, आपल्या मुंड्यामधून जो आपण भाग घेतो तो 1.25 इंच, गळा 2 इंच आणि शोल्डर आपले 3 इंच असं घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ब्लाउजच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा आता इथून आपण 2चा गळा घेतला. आता आपल्याला गळ्याची उंची मोजून घ्यायचं. तर आपल्या ब्लाउज वरून आपला गळा कितीचा आहे तर आपल्याला मोजून घ्यायचा. तर इथं माझा कस्टमरचा ब्लाउजचा गळा 9.5 इंच आहे. तर बघा मी इथं 1 इंच वाढवून घेत आहे. तर बघा इथं 1 इंच वाढवून घेतलं, इथं मार्जिन केली. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर आता इथं मार्जिन केली, इथून आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं किती घेत आहे, 2 इंच घेत आहे. 2 इंच घेतलं, अशी रेषा ओढली. त्याच्यानंतर बघा हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. तर मी हा भाग इथं मिळवून घेत आहे. आता अशी आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडनं न वाढवता आणि बाहेरच्या साईडनं राऊंड न काढता आणि आपल्याला बघा इथून आपल्याला माप लावून घ्यायचं आहे. जेवढा पण आपल्याला डीप गळा हवा असेल तेवढा आपल्याला ह्या साईडनं वाढवून घ्यायचा आहे. तर मी इथं किती वाढवून घेत आहे, 3 इंच पूर्ण हे घेत आहे, गळा घेत आहे. तर बघा इथून मी बरोबर 3 इंच घेतलेला आहे, इथं आपण 2 इंच घेतलेला आहे, इकडे मी 1 इंच वाढवून घेत आहे, तर पूर्ण 3 इंच घेत आहे. तर बघा पूर्ण 3 इंच घेतलं. त्याच्यानंतर हा भाग इकडे आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, तर हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. तर मिळवला हा भाग. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा आपला प्रॉपर असा गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला इथून आकार द्यायचा आहे गळ्याला. तर अशा प्रकारे आपल्याला बघा इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघा आपल्या गळ्याचा राऊंड तयार झालेला आहे. किती छान असा आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे. तर साईज नुसार आपण जर आपण 40 साईज पर्यंत 35 साईज पासून इकडे जर वाढवलं तर आपल्याला काय करायचंय, लांबी पण वाढतो, उंची पण वाढतो आणि सगळंच माप त्याच्यामध्ये वाढतात. गळा पण वाढवायचा आहे, साईज नुसार आपल्याला इकडे साईज पण वाढवायचा आहे. पूर्ण मापानुसार आपल्याला साईज वाढवून घ्यायचा आहे. जर का कमी मापाचं असलं 34 साईज पर्यंत तर आपल्याला बरोबर परफेक्ट मुंडा 5.5 इंच घ्यायचा आहे. तर आपलं परफेक्ट ब्लाउज तयार होतो. तर आता मी इथं कटिंग करून घेत आहे. आशा करते तुम्हाला समजलं असेल. नाही जरी समजलं तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट मध्ये नक्की सांगा. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर आता जेव्हा आपण फिटिंग करतो तर बघा इथं आपल्याला एक कट लावून घ्यायचे, असं थोडा भाग असा कट करून घ्यायचा आहे. जेव्हा फिटिंग करतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही, बरोबर आपल्या मुंड्याची अस्तिंग पण इथं बाही पण बरोबर आली पाहिजे आणि छातीचा चौथा भाग पण इथं आला पाहिजे. तर बघा इथं आपण आता गळा पाहून घेऊ. तर बघा किती छान असा गोल आकार निघलेला आहे आपल्या ब्लाउजचा. खूप छान असा डीप गळा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर असे आपल्याला पूर्ण माप लावून घ्यायचे आहे. 30 साईजचं ब्लाउज आहे आणि परफेक्ट गळ्याची कटिंग आहे.
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा, नक्की कमेंट करा. चला तर मग आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.